शेगाव शहराच्या मलनिस्सरण प्रकल्पाकरिता शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर जयश्री काटकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध तसेच संबंधितांविरुद्ध बडतर्फीची कठोर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केली होती। तक्रारमध्ये न्यायालयानं जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। शेगाव नगरपालिकेने मलनिस्सरण केंद्र आपल्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली होती। त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता। भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की त्याची आम्ही तक्रार वेळोवेळी कलेक्टर आयुक्त यांच्याकडे केली होती, पण त्यात आम्हाला कुठलंही यश मिळालं नाही। त्यानंतर आम्ही कोर्टाकडे धाव घेतली। आज कोर्टाने त्यात आदेश दिलेला आहे। कलेक्टरला त्यात आदेश दिला की बा त्याची चौकशी करून अहवाल तुम्ही सादर करण्यात यावा आणि त्यानंतर आता सगळ्या जनतेचं आणि सगळेचं लक्ष आता त्या कलेक्टर साहेबांच्या अहवालाकडे आहे आणि आता आम्हाला निश्चितच न्याय त्या गोष्टीत मिळणारच आहे। काय तक्रार होती आपली, काय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला? भ्रष्टाचार असा झालेला आहे की जी जमीन कृषक होती ती अकृषक दाखवण्यात आलेली आहे। त्याचे भाव रेट वाढून जी जमीन 5 एकर 24 गुंठे जे 22,25,000 रुपयात खरेदी केलेली आहे, तीच जमीन 1.5 एकर घेतली समजा 60 गुंठे, तर ती 3,13,50,000 रुपयात विकत घेतलेली आहे। यात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची किंमत आज रोजी जरी काढली, समजा बाजूचं शेत विकलं गेलं ते 10 ते 15 लाख रुपये किंमत आज रोजी आहे त्याची।